उजनी म्हटलं की लोकांना आठवतं इथले पक्षी आणि इथले मासे. मात्र गेल्या काही वर्षापासून उजनी धरणामध्ये हे जे मासे आहेत ते मच्छीमारांसाठी डोकेदुखू ठरलेले आहेत आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत तिथले मच्छीमार आहेत. खरं तर हा कुठला मासा आहे आणि हा मासा काय करतो? सकर मासा आहे तो. हा, आणि तो माशांची अंडी गिळकृत होतो थोडक्यात. मी खातो, हा, त्यामुळे माशांचं प्रमाण घटतंय. हा. आणि तो मासा घातक आहे अच्छा. सध्या. काय करतो हा मासा नेमकं? ते म्हणतात ते घातक आहे, अंड्याची माशांची अंडी जो आहे तो गिळतो. आता आम्हाला कमीत कमी 10-15 किलो गावतात ते, पण जाळ्याचं आमच्या भरपूर नुकसान होतं त्याच्यामुळे तो मासा घातकच आहे त्या. अच्छा, घातक आहे. साधारणपणे या ठिकाणी तुम्हाला किती वर्ष झालं तुम्ही मासेमारी करताय आणि हा मासा सध्या कमी करायचं काम चालू आहे, मात्र किती किलो सापडतो? आणि जर मग आज जाळ्यात अडकलं तर ते ह्यांचं म्हणणं असं की जाळं तोडतो. बरोबर आहे. जाळ्यात जर पडला ना तर पूर्ण ती जाळं फाडूनच काढलं लागतं. त्याच्या अंगाला जाळं असतंच नाही का. आणि मला वाटतं ही 5-6 वर्षात एवढ्या दिसायला लागला नाही का हा मासा. आणि खूप नुकसान झालंय आणि लहान माशांचे अंडे खाणं त्याच्यामुळे अवघड झाला विषय. पण आता BNSS वाल्यांनी जे काम हाती घेतलंय ते खरंच चांगलं आहे, कौतुकास्पद आहे. किती किलो मासे रोज पकडतात आणि कुठला कुठला मासा सापडतो? आता सध्या चिलापी, रोह आणि कटला गावते. आता आम्हाला मामाने आता मच्छी बी दिलेले, 2 कोट मच्छी बी दिली होती. ते मच्छी बी सोडून त्यात आता आम्हाला रोह कटला दिसतो गावतोय. ही मासा आहे ना शकर मासा, ह्या माशांना भरपूर आम्हाला नुकसान होतं मच्छीमारांना. हे मासा काढताना देखील कापून काढावं लागतंय. काढतात त्याच्या अंगावर काट टोचते हाताला. त्यापासून धोका आहे आमच्या उजनीला. उजनीतल्या माश्यामुळे, या सकर माश्यामुळे उजनीतली जैवविविधता माशांची जी आहे ती कमी झाली असतात. प्रचंड धोक्यात आलेले आहे. कारण हा खरं मासा फिश टँक मध्ये वाढवणार आहे, परंतु लोक कसं मारायचं त्याला म्हणतो बाहेर पाण्यात टाकून देतात. परंतु त्याची इतकी जात प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे की इतर मासे त्याला खाऊ शकत नाहीत, म्हणजे बिलकुल सुद्धा खाऊ शकत नाही ह्या माशाला. आणि ह्यांच्या अंड्याचं प्रमाण बी जास्त आहे. त्याच्यामुळे एवढे 5-6 वर्षामध्ये हा मासा आहे ना की मच्छीमारांना बी धोकेदायक झालेला आहे आणि इतर सगळ्या प्रजातीला पण धोकेदायक झालेला आहे. म्हणजे जो फिश टँक मध्ये लोक मासा घेतात हा. आणि मोठा झाला की कुठे टाकायचा हा, तर तो म्हणून पाण्यात ते सोडून पाण्यात देतात. सोडून. आणि तुम्ही खरं तर हे जे ज्यांच्या घरी फिश टँक आहे किंवा जे व्यवस्थित मासा त्याची विल्हेवाट लावत नाहीत तर त्यांच्यासाठी हा माशाच बरं सांगा बरं काय आहे नेमका हा मासा हा हातात घेऊन नुसता सांगा. मासा धोकेदायक नाही, तर ज्यावेळेस आम्ही बॉम्बे नॅचरल हिस्ट्री बरोबर काम करतो एका मोठ्या भारतातल्या संस्थेवर, त्यांनी सांगितलं की हा मासा म्हणजे जे बंधारा असतो तो सुद्धा पोखरण्याचं काम करतो. ते बंधाऱ्यांना सुद्धा धोकेदायक झालंय. म्हणजे पूर्वी खेकड्याचं तुम्ही ऐकलं असेल, खेकड्याने सातारा धरणं फोडली होती. धरणं फोडली, तर आता हा मासा सुद्धा धरणं फोडायला कारणीभूत आहे. आपल्याला स्वतः डॉक्टर साहेब काटवडे सर सांगतील याविषयी. परंतु हा सगळ्याच म्हणजे पर्यावरणाला धोकेदायक आहे, धरणाला धोकेदायक आहे, मच्छीमारांना धोकेदायक आहे. हा मासा कुठल्याच वापरासाठी योग्य नाही आहे. आणि खाता येतो मासा? नाही, हा खाण्यासारखा नाही. हा फक्त ऑइल मिलला जातो, ह्याच्यातून ऑइल काढलं जातं आणि त्याचं बाकीचं जे तो माशांना जे खाद्य बनवलं जातं त्याचं ते प्रोटीन बनवलं. उजनीत किती वर्षापासून हा मासा आहे? हा मासा एवढ्या 5-6 वर्षामध्ये दिसायला लागला, परंतु एवढ्या 2 वर्षामध्ये अगदी दौंडच्या भीमा नदी पट्ट्यात गेलं तर 10-10 टनापर्यंत त्याचं पूर्वी आलं होतं. परंतु आता प्रत्यक्षात भारतामध्ये पहिल्यांदा आपण ह्याचं बॉम्बे नॅचरलच्या माध्यमातून जे कलेक्शन करतोय ते जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये 35 टनापर्यंत गेलेलं आहे. अच्छा. आपल्यासोबत शास्त्रज्ञ आहेत BNHS चे. खरं तर शास्त्रीय दृष्ट्या माशाचं काय महत्व आहे किंवा हा मासा काय करतो? हा मासा मूळचा भारतामधला नाही. हा मासा मूळचा आहे साऊथ अमेरिकेमधला. साऊथ अमेरिकेमध्ये अमेझॉन रिव्हरमध्ये आढळणारा हा सकरमाउथ कॅटफिश, की जेव्हा जिथे येथे स्थानिक भाषेत त्याला हेलिकॉप्टर फिशही बोलतात. हा मासा मूळचा तिथला आहे. हा मासा आला कसा तर तो फिश टँक मधून. आता फिश म्हणजे ॲक्वेरियम हॉबीमध्ये जेव्हा हा मासा घेतला जातो, घरांमध्ये आपण टँक मध्ये ठेवतो, लोक टँक क्लीन करण्यासाठी वापरतात हा मासा. पण जेव्हा तो मोठा होतो तेव्हा त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन करण्याच्या ऐवजी तो नदी नाल्यांमध्ये सोडला जातो आणि अशा प्रकारे हा मासा आपल्या नद्यांमध्ये पसरलेला आहे. आज या माशाची परिस्थिती अशी आहे, नुसता उजनी पट्ट्यात नाही तर दौंड नंतर अगदी भीमाशंकर पर्यंत सुद्धा हा मासा पसरलेला आहे. महत्वाचा धोका या माशांचा असा आहे की हा मासा दुसऱ्या स्थानिक प्रजातींची अंडी खातो, त्यांना फूड कॉम्पिटिशन, रिसोर्स कॉम्पिटिशन बऱ्याच प्रमाणात देतो. दुसरं म्हणजे त्यामुळे त्यांची स्थानिक मत्स्य प्रजातींची संख्या कमी होते. मोठ्या प्रमाणात धोका निर्माण केलेला आहे या माशाने. दुसरं म्हणजे हा मासा शेताचे बंधारे पोखरणं, नदी नाल्यांचे रिव्हर बँक जे असतात ते पोखरणं, हे मोठ्या प्रमाणात पोखरल्यामुळे म्हणजे सॉइल इरोजन हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे व्हायला लागलेलं आहे.
दुसरा धोका या माशांचा आहे ते म्हणजे मच्छीमारांच्या व्यवसायावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतोय. ज्या वेळेला मच्छीमारांना हे मासे जाळ्यामध्ये सापडतात त्यावेळेला ते जाळं अक्षरशः फाडून काढावं लागतं. ते जाळं सोडण्याशिवाय किंवा ते फाडून काढण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उपलब्ध होत नाही. यामुळे जेव्हा जेव्हा हे मासे अडकतात लिटरली त्यांचं जाळं म्हणजे पूर्णच ते खराब होऊन जातं आणि त्यांना नवीन जाळी वापरावी लागतात. तर या सगळ्यावर हे काय करायचं, याच्यावर उपाय काय करायचा, तर वेटलँड इको रिस्टोरेशन मध्ये महत्वाचा आमचा भाग आहे की परकीय मासे काढून टाकणं. BNHS परकीय मासे जसे मंगूर झाला किंवा टिलापिया झाला, याचबरोबर सकरमाऊथ कॅटफिश याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करतंय. भारतामधलं पहिलं सकरमाऊथ कलेक्शन सेंटर आपण सुरू केलेलं आहे इथे भिगवण मार्केटमध्ये आणि मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. साधारणपणे आतापर्यंत किती मासे पकडलेले आहेत आणि रेट काय साधारण? बघा, हे सेंटर ज्या भारतातलं आपलं पहिलं सेंटर आहे हे 7 एप्रिलला सुरू झालं. आज 7 एप्रिल पासून आजच्या घडीपर्यंत आपल्याला 36,000 टन म्हणजे 36,000 किलो एवढा मासा आपण काढलेला आहे. तर हा मासा नुसता आपण काढत नाही किंवा तो नष्ट करत नाही, हा मासा डायरेक्ट आपण पाठवतोय आता फिश ऑइल किंवा फिश मिल इंडस्ट्रीज ज्या आहेत तळोजामध्ये आहेत, रत्नागिरीमध्ये आहेत, हा मोठ्या प्रमाणात मासा पाठवला जातोय आता. यापासून फिश ऑइल काढलं जातं, फिश मिल केलं जातं किंवा फिश मोलॅसिस हे मोठ्या प्रमाणात तयार केले जातात. आणि तरी सुद्धा म्हणजे हे मासे काढावे मोठ्या प्रमाणात मच्छीमारांनी, हे सोडून देऊ नये परत. कारण पहिलं काय व्हायचं, मासे सोडून देण्यात यायचे. तर हे मासे मोठ्या प्रमाणात काढावे म्हणून काय केलेलं आहे, दर किलो मागे 2 रुपये इन्सेंटिव्ह हे BNHS देतं. म्हणजे प्रोत्साहन भत्ता जो असतो हा म्हणजे प्रोत्साहन आम्ही त्या भत्ता देतो की एका किलो मागे 2 रुपये. जर आता लिलावामध्ये 20 रुपये किंमत येत असेल तर त्याला 22 रुपये किंमत आम्ही म्हणजे जेणेकरून मासा मच्छीमारांना देतो. तुमच्याकडे यावा आणि तुम्ही त्याची योग्य एक्झॅक्टली त्याची एक्झॅक्टली विल्हेवाट लावा. मोठ्या प्रमाणात आणि आम्ही नुसतं उजनी पट्ट्यात नाही तर अखंड भीमा पात्रामध्ये सगळ्या मच्छीमारांना आव्हान करत आहोत. जेव्हा जेव्हा तुम्हाला हा मासा मोठ्या प्रमाणात भेटेल त्यावेळेला तुम्ही आमच्या भिगवण मार्केटला या कलेक्शन सेंटरला हा मासा मोठ्या प्रमाणात पाठवा. असं आहे. साधारणपणे हा जो मासा आहे त्याची वाढ कितपर्यंत होती हा सध्या, आणि तो साधारणपणे किती मासे खाऊ, म्हणजे त्याचे जोपर्यंत त्याचं आयुर्मान आहे तो किती मासा संपू शकतो, या संदर्भात काय सांगू शकाल? हे जसं बोललं की टँक फिश आहे, तर टँक क्लिनिंग जेव्हा करतात तेव्हा त्याची साईज छोटी असते, पण नदीत टाकल्यामुळे त्याची वाढ होत चालली आहे. तर आपल्याला हे आधी दिसण्यात नव्हतं, पण आता त्याचे किंवा तुम्ही साईज बघू शकता, त्याहून जास्त त्याची वाढ दिसण्यात येत. सर साधारणपणे किती किलोचा हा मासा होतो? साधारण आतापर्यंत आम्ही जो रेकॉर्ड बघितलेला आहे तर साधारण 1.25 ते 1.5 किलो पर्यंत मासा हा आपण पकडलेला आहे. आणि आता हे मासे मूळ साऊथ अमेरिकेमधले आहेत त्यामुळे भारताशी यांचा संबंध नाही, पण परिस्थितीशी अनुरूप कसं व्हायचं हे माशांना पर्टिक्युलरली कळत आहे. आज जशा या पावसामध्ये आपले देशी प्रजाती जशा ब्रीडिंग करतात, स्थानिक मत्स्य प्रजाती ब्रीडिंग करतात, तसाच हा मासा आपल्या पावसामध्ये ब्रीडिंग करायला लागलेला आहे. जो आत्ता मासा आपल्याला येत होता तो मोठ्या प्रमाणात अंडी होती त्याला. आणि हा मासा अंडी असताना काढणं का महत्वाचं आहे, कारण जर आपण अंडी असताना काढली तर याची पुढची पिढी प्रजनन होण्यासाठी आपण नक्की थांबवू शकतो. आता जो आहे तो ब्रीडिंग काळ आहे माशांचा, बरोबर ना? आणि याच काळात प्रजनन काळ आहे आणि याच काळात जर हा मासा काढला तर चांगलं. पण मला सांगा, आता यांचं म्हणणं असं आहे की यांनी दावा केला की साधारण 36 टनाच्या आसपास आतापर्यंत त्यांनी मासा काढला. काय उजनी धरणात फरक जाणवतो? नाही, उजनी धरणात फरक आता आपल्याला येत्या काळात तो जाणवेल, कारण लगे ह्या गोष्टी जाणवत नाहीत. परंतु एवढ्या प्रमाणात काढला त्या अर्थी आता आम्हाला जे देशी मासे आहेत ते जगण्याला नक्कीच ते बळ मिळणार. सकर माशाला रेट काय मिळतोय? सकर माशाला 30 रुपये 35 रुपये रेट मिळतो. सकर माशाला किती गावतो? रोजचं 1 टनभर तरी गावत असेल सध्याच्या पळत. काय सांगता? हो, 1 टन. 1 टन सगळ्या अख्ख्या मार्केटला गोळा केला पूर्ण 1 टन. खायला कसं काय लागतं? खाल्लाच नाही आम्ही अजून, त्याला खाता येतोय का तेव्हा? खातच नाही. खाताच येत नाही तो मासा. पकडल्यावर ते फिश मिलला जातो सगळ्या. खायचा नाही मासा, खायचा नाही मासा, नुसतं बघायचं. नुसतं बघायचं. बघायचं नुकसान घ्यायचं. नुकसान करून घ्यायचं. जाळ्या फाडून काढायचं मार्केटला आणायचं, सकाळ वगैरे कितीला जाळं मिळतं? 1,000 रुपये किलो झाले, 1,000 रुपये किलो झाले. 700-800 रुपये तसं बारीक आहे तसं पैसे वाटतं. म्हणजे हा मासा खायचा नाही, खायचा जाळ्यात आला त्याचं थोडंफार पैसे होणार. 30 रुपये होणार, आपण 1,000 जाळं आणायचं, 30 रुपये मार्केटला आणायचं, 25 रुपये जास्त गावला, 30 रुपयानं वाढायचं, 1,500 जाळं फाडायचं, 500 मासा होईल. पण आता हे बाकीच्यांपेक्षा हे 2 रुपयांनी माग घेतात. बारी उलट ही घेत देता तुम्ही? हा मार्केट 2 रुपये जास्त. 2 रुपये जास्त मिळते. उलट आमचा फायदा तोटा होते फायदा होतो ना आमचा. आम्हाला 2 रुपये जास्त मिळतात ना ह्यापेक्षा.
एक तर ह्या माशाला कोण घेत नव्हतं, घेते तर म्हणून मारायची काय, तर पहिला आम्ही मासे बाहेर टाकून द्यायचो. तर हा जो संस्थेने उपक्रम राबवलेला आहे, खरं तर यांचं आम्ही प्रमोशन करत नाही, मात्र जो मच्छीमारांना या सकर माशापासून तोटा होतोय आणि त्याच्यासाठी GNHS पुढे आले ते कौतुकास्पद आहे. आणि यामुळं उजनीतले सकर मासे कमी होऊन जे उजनीतले नॅचरल मासे आहेत किंवा जिथले पारंपरिक मासे आहेत त्यांची वाढ व्हायला मदत होईल इतकंच या मच्छीमारांचं सांगताना आपल्याला माहिती. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.